आता प्रतिस्पर्धी उमेदवार आपली ननंद त्या ठिकाणी असणार आहे. भाऊजाई त्या ठिकाणी भाऊजाई त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपण 2 दिवसापूर्वी देखील म्हणला होता की मेरिटच्या जेव्हावर मतदान आपण त्या ठिकाणी मागावं. एकतर माझ्या विरोधात कोण लढणार आहे हे मला माहिती नाही, कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स झालेला नाही. त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून जो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा असेल अर्थात. आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई. आणि मी अनेक वेळा हे अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा जेव्हा प्रेशी बोलले मन मोकळेपणे मांडले की मी महाराष्ट्रात कुणाची वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे. माझी कुणाशीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही. आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराची आहे, वैयक्तिक कुणाशीही नाही. जनता दरबार घेतला कसा प्रतिसाद होता? जनता दरबार वगैरे काही नाही, कशाला मोठी मोठी नाव देतात. एक तर मी दरबाराच्या विरोधात आहे. मी फ्युडल नाहीये, मी इथे सेवा करायसाठी आहे. त्याच्यामुळे ही मायबाप जनता आहे, जनता नाही. तसाच आणि दरबार हा दरबार नाहीच आहे. प्लीज, माझा विरोध आहे त्या शब्दात. हा काय दरबार लोकशाही आहे. मग मी त्यांना सगळ्यांना विनंती करीन की भाषा बदलली पाहिजे. हा दरबार नाहीये, ही सेवा आहे माझी. जर माझ्याकडून असा मेसेज गेला असेल कोणाकडून मी जाहीर माफी मागते, कारण का दॅट इज नॉट माय स्टाईल ऑफ वर्क. त्यांच्याकडून जर मेसेज तर प्लीज तो माझ्याकडून गेलेला नाहीये, माझ्या ऑफिस कडून गेलेला नाहीये. पण मी करेक्टिव्ह मेजर त्याचा घेईन. मी दरबाराच्या विरोधात मी इथली खासदार आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी इथे बसलेली आहे. आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे, हा जनतेचा दरबार नाहीये. मायबाप जनता आहे, त्यांची सेवा करण्यासाठी आपण बसलेला. दरबार शब्द आहे हो. तुम्ही म्हणताय की जनतेची सेवा करण्यासाठी मी आले होते. आज नागरिकांनी तुम्हाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला होता. अनेक लोक तुमच्याकडे कामं घेऊन आले होते. काय वाटतं याबद्दल? कसं आहे की अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करायची पद्धत, डिव्हिजन ऑफ लेबर, ज्या व्यक्तीचे माझ्यावर संस्कार झाले, कैलासवासी यशवंतराव चव्हाण, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना दिल्लीतली सगळी कामं मी बघायची. बारामती आणि या भागातली राज्यातली कामांची जबाबदारी दादा आणि स्थानिक भरणे मामा असतील, संजय जगताप असतील, संग्राम थोपटे असतील, ह्या सगळ्यांवरती असायची. आणि जर काय फॉलोअप असेल तर आम्ही एक टीम म्हणून सगळे काम करायचो. आणि टीम मध्ये काम, जिल्हा परिषदचं काम कसं आहे, सरपंचाची त्याची महत्व आणि ताकद असते. सत्ता ही विकेंद्रीकरण त्याचं झालंच पाहिजे माझं मत. त्याच्यामुळे खासदाराचं आमदाराचं जिल्हा परिषद, दॅट इज द ब्युटी ऑफ इंडियन डेमोक्रेसी. आणि हेच तर संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले. आणि हे करत असताना सातत्याने मग भरणे मामांवर जबाबदारी होती, त्याच्या आधी हर्षवर्धन भाऊंवर होती, आधी इकडे आपले राहुल दादा आमदार होत्या, आधी रमेश आप्पा होते, त्याच्या आधी रंजनाताई होत्या, आधी इथे हर्षवर्धन भाऊ होते. आणि एक टीम म्हणून कम्प्लीट कोऑर्डिनेशन आम्ही सगळे काम करायचो. आणि त्याच्यामुळे खासदार म्हणून माझी जबाबदारी होती, इथलं काम ते सगळे करतायत, त्यांच्यामध्ये आपण मध्ये नाही करायचं, पण त्यांना असिस्ट करण्यासाठी मी आहे 24/7. मग दिल्लीचा फॉलोअप, मंत्रालयाचा फॉलोअप, कुठे काय कमी जास्त पडलं, सत्तेत असताना मंत्र्यांकडे जाणे, कामं करून घेणे, हे माझं काम आहे. त्याच्यामुळे आमदारांच्या मध्ये करायला मी कधीच केलं नाही. कुठलाही आमदारी हे म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा असायचा, तिथले आमदार जर चांगलं काम करत असतील तर जरूर त्या आमदाराबरोबर टीम वर्क म्हणून काम करायचं. त्याच्यामुळे बारामतीला दादा सगळं बघायचे. त्याच्यामुळे लोक मला भेटायला आले तर मी अभिमानाने सांगायचे की दादा स्थानिक आमदार आहेत. तर मी दादांचा सन्मान ठेवण्यासाठी, भरणे मामांचा सन्मान ठेवण्यासाठी, रंजनाताईंचा सन्मान ठेवण्यासाठी, संग्राम थोपटेंचा सन्मान ठेवण्यासाठी, इट वॉज माय अपब्रिंगिंग अँड प्रोटोकॉल की जे आमदार आहेत त्यांचाही मान सन्मान आपण केला पाहिजे. तर त्या पद्धतीने मी अनेक वर्ष काम केलंय. आता अनेक ठिकाणी आमच्या विचाराचे आमदार नाहीयेत. त्याच्यामुळे आता आपल्याला ती जबाबदारी आणि ती जागा भरून काढलीच पाहिजे ना. शेवटी मी लोकप्रतिनिधी.